नमस्कार, सुप्रभात. मॉर्निंगच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बागेश्वर धामने जो काही बाबा आहे त्याने काल माफी मागितली. पण विषय असा आहे की हे जे बाबा लोक आहेत, अशोक खरात असेल, त्याच्यानंतर तो गडगे महाराज असेल, आता बागेश्वर धाम आहे, या लोकांना आपणच जेवढं महत्त्व द्यायचं नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व देऊन त्यांना डोक्यावर बसवले. आणि काल परवा जे काही विषय झाला, बागेश्वर धामच्या बाबांनी जे काही टिप्पणी केली होती छत्रपती शिवरायांबद्दल, आणि आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ह्या लोकांना आपणच डोक्यावर चढवतो एक अंधश्रद्धेपोटी. आणि त्या लोकांचं मग ते बोलायचं ते भान विसरून जातात की आपण कोणाबद्दल बोलतोय, काय करतोय. त्याच्यामुळे या लोकांना आपण भाव द्यायच्या वेळेस ती काय नाही, एका देवाची काहीतरी महिमा सांगत असतात, हे करत असतात. पण आपण आता एज्युकेटेड लोक आहोत, म्हणजे किती वेळा सांगायचं या गोष्टी, वारंवार किती वेळा लोकांना सांगायचं की ह्या लोकांपासून सावध राहा. हे लोक काही पण टिप्पणी करायला लागले आहेत. ते कसं झालं आहे माहिती आहे का, एखादी गोष्ट एखाद्या एड्या लोकांना सांगितली, म्हणजे एखादा मठ्ठ मुलगा असायचा वर्गात, आणि त्याला ते वारंवार ऐकायला लावायची ती रिपीटेड कॅसेट ऐकायला लावायचे, उजळणी करायला लावायची. तसं लोकांचं झालं आहे. लोकांना कितीही सांगितलं तरी ते हे बाबा लोकांच्या पाठीमागं लागतात आणि ते असेच काहीतरी टिप्पणी करतात. त्याच्यामुळे त्या बाबांनी, बागेश्वर धामच्या बाबांनी काल परवा माफी मागितली. पण काय साध्य झालं आहे? माफी मागून काय ती होईल का? त्याच्या मनात जी काही भावना आहे त्याने ती व्यक्त केली, पण छत्रपती शिवरायांबद्दल बोलणं त्याची लायकी नाही आहे. आणि माफी मागून आपल्याला एक समज मिळायला पाहिजे की आपण कोणत्या लोकांना आपण त्यांचे महिमे गातोय, त्यांच्या मोठ्या मोठ्या सभांना जातोय, त्यांच्या काय गोष्टीला जातोय. कधी कधी आमदार खासदार असेल, तो कोण संजय गायकवाड, तो सुद्धा काहीतरी महाराजांबद्दल बोलला होता. या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आपण कोणत्या लोकांना डोक्यावर घेतोय आणि कोणत्या लोकांना आपण त्यांची पात्रता नसतानाही आपण त्यांना इतकं हे देतो आहे. त्याच्यामुळं आता तरी सुधारण्याची वेळ आली आहे. आणि हे काही अंधश्रद्धा आहे, ह्या काही गोष्टी आहेत, तुम्ही भक्तिभाव करा, श्रद्धा बाळगा, पण यांना इतका पण व्हॅल्यू देऊ नका की काही बरळतील. मॉर्निंगच्या या ब्लॉगमध्ये इतकंच आहे. आणि सजग व्हा. आपण एक सुशिक्षित आणि शिक्षित युगामध्ये जगतोय. कवर आपण या बाबा लोकांच्या मागं लागणार आणि कवर हे सहन करणार. त्याच्यामुळं